भुजबळ मंत्रिपदाची आज शपथ घेणार असल्यानं नाशिकमध्ये भुजबळ फार्म बाहेर शुभेच्छांचे बॅनर झळकलेत। छगन भुजबळ यांच्या रूपानं राष्ट्रवादीला आणखीन एक कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे। त्या निमित्तानं राष्ट्रवादी समता परिषदेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। डिसेंबरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने खरं तर ते नाराज झाले होते। जहा नहीं चैना वहा नहीं रहना असा थेट नाराजी व्यक्त करत त्यांनी अजित पवारांना देखील इशारा दिलेला होता। आणि यानंतर मात्र आज 6 महिन्यानंतर छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळते आहे। जहा नहीं चैना वहा नहीं रहना असं म्हणणाऱ्या भुजबळांचीच आता मंत्रिपदाच्या वर्णी खरं तर मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे। यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये जर बघितलं तर उत्साह आपल्याला बघायला मिळतो। या ठिकाणी नाशिकच्या भुजबळ फार्म परिसरामध्ये कार्यकर्ते आणि समर्थकांकडून होर्डिंग लावण्यात आलेले कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्याने खरं तर अभिनंदनाचे जे होर्डिंग आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे या होर्डिंग्सवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील फोटो जे आहे ते लावण्यात आलेले। ज्यावेळेस मंत्रिपद मिळालेलं नव्हतं त्यावेळेस समर्थकांकडून वेळोवेळी खरं तर नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती। छगन भुजबळ यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती। अजित पवारांवर थेट निशाणा साधलेला होता। आणि जेव्हा नाशिकचे अजित पवारांनी दौरे केले या दौऱ्यामध्ये खरं तर छगन भुजबळ यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय राहिलेला होता। मात्र आता भुजबळांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळाल्याने खरं तर कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये मोठा उत्साह आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। तर दुसरीकडे अभिनंदनाचे जे फलक आहे ते भुजबळ फार्म परिसरात लावण्यात आलेले आहे। याच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील फोटो लावण्यात आलेले। मंत्रिपद मिळाल्यानंतर खरं तर आज छगन भुजबळ यांच्या समर्थकांकडून भुजबळ फार्म येथे जल्लोष देखील साजरा करण्यात येणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।